तर दोन्ही संघांचे 12th मॅन लक्षात असू द्यात, उंबारली आणि जुनी डोंबिवली कॉम्बॉक्स मध्ये असू द्यात. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आणि नक्कीच मॅचला देखील सुरुवात होते. सलामीची जोडी टीम जुनी डोंबिवली नितीन जोशी आणि त्यांच्या समवेत अजय आहेत. अजय आणि नितीन अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम जुनी डोंबिवली सामन्याला होते सुरुवात. पहिले षटक सचिन भोईर. बॉल अतिशय सुंदर होता मात्र टर्न केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाही येत त्या क्षेत्रामध्ये. पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. बॉल जातोय सीमा रेषा पलीकडे येतोय हा ब्रँडेड चौकार. 4ने दमदार सुरुवात करत असताना जुनी डोंबिवली 40+ संघ आपल्याला पाहायला मिळतो. नितीन जोशीच्या बॅट मधून हा चौकार आलाय. स्वतःचा आणि सांघिक खातं ओपन केलं जाते. सचिन भोईर उंबारली 40+ संघाची ओळख आहे. श्याम भोईर असतील, असे अनेक सारे रवी पाटील असतील, अनेक चांगले क्रिकेटर उंबारली 40+ या संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करत आहात. नक्कीच घर बसल्या देखील ही स्पर्धा आपल्याला MTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि जे प्रेक्षक घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा ऑन साइडला बॅटच्या रेंज मध्ये जसा बॉल आला तसा फेकून दिलाय. त्याच वेगाने सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. 6 आणि टीमची टोटल वेगाने पुढे सरकेल 11 धावा. नितीन जोशी नाव नाही तर ब्रँड आहे. नक्कीच सांगतोय, स्वतःला सिद्ध करतोय. अतिशय दमदार फटका. आपल्याला ताकद पूर्णपणे झोकावली होती त्या फटक्यामध्ये आणि तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावरती. सचिन भोईरला कमबॅक करावं लागेल. सचिन भोईर हा देखील एक अतिशय चांगला खेळाडू आहे. उंबारली 40+ या संघाचा कॅप्टन कूल आहेत. नक्कीच रेग्युलर क्रिकेट असो या खेळाडूने गाजवलंय. नक्कीच तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सचिन भोईर पुन्हा एकदा सज्ज झालाय. राऊंड विकेटने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टू एंडला चेंडू लागत असताना इनफिल्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 12 या आकड्यावरती. 1 ने टीमची टोटल पुढे सरकली आहे. 12 धावा धावफलकावरती जुनी डोंबिवली 40+ या संघाची. ए गटातील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. उंबारली 40+ विरुद्ध जुनी डोंबिवली 40+ या दोन टीम मध्ये मागचा सामना अतिशय रोमांचक पद्धतीने जिंकला तो म्हणजेच स्वतः आयोजक हेदूटने 40+ या टीमने. नक्कीच बामाली 40+ या टीमचा खेळ देखील अतिशय चांगला राहिला मात्र ज्या क्षेत्ररक्षणामध्ये इथून मात्र चुका केल्या त्या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील बामाले 40+ या संघाला. आणि क्लीन बोल्ट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत ते म्हणजेच अजय या खेळाडूच्या फलंदाज पहिला बाद. चांगलं गुणलेखन आपल्याला पाहायला मिळते. उंबारलीचे भावेश पाटील यांच्या माध्यमातून ते या स्पर्धेसाठी जॉईन झालेले आहेत. त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगले गुणलेखक आहेत. उंबारलीचे भावेशजी पाटील यांच्या माध्यमातून नीटनेटकी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा सचिन भोईर सज्ज झालाय. न्यू बॅट्समन आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. अमित उर्ध विकेटने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. योग्य तो संपर्क नक्कीच झालाय मात्र त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक नव्हते. पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. बॉल जातोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. नक्कीच पॉवर सर्कलचा वापर करत असताना नक्कीच 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना सचिन भोईर यांच्या माध्यमातून एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला ठेवण्यात आला आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. त्याला माहिती आहे वारंवार
जो फलंदाज आहे आपण पाहतोय अमित, तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय, म्हणूनच नक्की क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन हे केले जात आहे. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. आता मात्र ऑफ साइडला सुंदर क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र लास्ट मोमेंटला हा बॉल जातोय सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जुनी डोंबिवली 40+ या टीमची 2-0 20 धावा. षटक क्रमांक पहिल्या समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघितली जुनी डोंबिवली 40+ या टीमची 2-0 20 धावा. एक फलंदाज बाद झालाय. नक्कीच आता मात्र दोन्ही फलंदाजांवरती जिम्मेदारी असेल अमित आणि नितीन. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय उंबारली 40+ या टीमच्या माध्यमातून योगेश पाटील यांचा वापर करण्यात येतोय. पहिला बॉल राऊंड विकेटने लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी अतिशय दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका गेलाय सीमारेषा पलीकडे येतोय. षटकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती. काय फलंदाजी दाखवली जाते. बॅट्समन आपण पाहतोय नितीन जाधवच्या माध्यमातून नितीन जोशी. नितीन जोशी आहेत. नक्की 4 बॉल 17 या धावसंख्येवरती खेळत असताना 26 धावा धावफलकावरती. योगेश पाटील आहेत गोलंदाजी मार्क वरती. सेकंड ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चपराक लागवली जाते वेगाने. अलोंद कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत श्याम भोईर. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्यांचं. तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा आणि 2 धावा इथे मात्र वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या बरोबरीने धावसंख्या 28 धावा. आता मात्र योगेश पाटील कमबॅक करावा लागेल. उंबारली 40+ या संघाची बॅटिंग लाईन बघितली तर खूप खोलवरती आहे. सचिन भोईर, श्याम भोईर असतील, रवी पाटील असतील. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आहे. वाईड बॉल ऑन फील्ड. अंपायरांचा जो इशारा असेल तो नक्कीच ग्राह्य धरला जाणार आहे. तुम्हाला रिव्ह्यू नसेल धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. 29 धावा धावफलकावरती. पंचांचा इशारा असेल ऑन फील्ड. पंचांचा जो इशारा असेल तो तुम्हाला घ्यावा लागेल. पंचांनी इशारा केलाय की हा बॉल वाईड आहे, त्यामुळे एक धाव जोडली जाईल. 1च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. योगेश पाटील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. नितीन जोशी यांचा मात्र प्रयत्न फसला जातोय. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार या ठिकाणी. नितीन जोशी मैदान सोडत असताना बॅट्समन आउट. ज्या पद्धतीने इथून मात्र नितीन जोशी बॅटिंग करत होता असं वाटलं होतं की
मोठी टोटल नक्कीच सेट करेल 4 ओव्हरमध्ये. नक्कीच मात्र कमबॅक करणं उंबारली 40+ हा संघ जाणतो आणि नक्कीच कमबॅक केलंय योगेश पाटीलने. मोठ्या खेळाडूची इथून मात्र विकेट येते. महेश पाटील आलेत 4थ्या क्रमांकावरती. जुनी डोंबिवली 40+ या संघाच्या माध्यमातून धावसंख्येवरती ब्रेक लावावा लागेल उंबारली 40+ या संघाला. मात्र या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार जरूर आला होता, मात्र तदनंतरचे जे 2 चेंडू फेकले ते वाखाडण्याजोगे आहेत. योगेश पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती कमबॅक करत असताना धावसंख्या स्थिर 29 धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिड विकेट, लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. वायडिश स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा बॅट फिरवली ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेगला, मात्र चुकी केली जाते. गॅदर अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा. 2च्या बरोबरीने धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. खूप सुंदर इथून मात्र सुरुवात जरूर केली आहे जुनी डोंबिवली 40+ या टीमने आतापर्यंत. इथून मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हरमधील. स्ट्रायकरवरती महेश पाटील. बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय. क्षेत्ररक्षक होते मात्र जेल टिपण्यासाठी पुढे आले नाही चेंडू आणि नक्कीच इथून मात्र खेळाडूचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे जेल कुठेतरी जमिनीला दान होतो आणि अशा पद्धतीने एक धाव एकवटली गेली आहे. धावसंख्या 32 रन या ठिकाणी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती. अंतिम बॉल शिल्लक असेल दुसऱ्या षटकामधील. आपण सामना पाहतोय जुनी डोंबिवली 40+ आणि त्यांच्या विरोधात खेळतोय संघ उंबारली 40+ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट इथून मात्र येत असताना गोलंदाजी करत असताना आपण बघितलं मात्र रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जुनी डोंबिवली 40+ या संघाची 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये जुनी डोंबिवली 40+ हा संघ किती धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी सेट करेल हे पाहणं गरजेचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. विनंती असेल टीम उंबारली 40+ हा संघ आपल्याला विनंती, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. कोणतेही इथून मात्र टीम मीटिंग नकोय. तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत बॉलिंग मार्क वरती सीताराम पाटील. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा 2 विकेट या ठिकाणी पडले जुनी डोंबिवली 40+ या टीमचे. तिसऱ्या ओव्हरमध्ये सीताराम पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. टीम उंबारली 40+ या टीम कडनं गोलंदाजी करण्यासाठी मात्र लेफ्ट हँडेड फलंदाज आपण पाहतोय महेश पाटील. हा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी जेल टिपला जातोय. बॅट्समन आउट, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. या ठिकाणी अतिशय सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. त्या ठिकाणी शॉट थर्डमॅन आणि शॉट फाईन लेग
हे क्षेत्ररक्षक आपण बघितलेत आणि शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने अतिशय सुंदर झेल टिपला आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय इनेट क्रमांक 5 वरती जयवंत जोशी आलेत बॅटिंग करण्यासाठी. जयवंत जोशी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंग करण्यासाठी. कुठेतरी स्वतःला सिद्ध करावं लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितली ती म्हणजेच 34 होती. आता मात्र धावसंख्या पुढे नेण्याचं काम करावं लागेल जयवंत जोशी आणि अमितला. हा फटका खूप सुंदर आहे. इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी मिळेल. 1च्या बरोबरीने धावसंख्यात पुढे सरकले 35 धावा. सिंगल डबलच्या सहाय्याने पुढे वाटचाल करत असताना या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर जयवंत जोशी आणि अमित यांना सीताराम पाटील बऱ्याच वर्षांचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत. समोर उजव्या हाताचे फलंदाज अमित. हा बॉल अतिशय सुंदर होता मात्र तेवढ्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने ऑन साइडला टर्न केला. एकच धाव मिळेल या बॉलवरती. 1च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकेल 36 धावा. बॉलवरती नजर ठेवली तदनंतर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा फटका आपण बघितला आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील रवी पाटील यांचं आपण बघितलं. धावसंख्या 36. षटक क्रमांक 3 सीताराम पाटील या ठिकाणी सज्ज झालेत. लेफ्ट हँडेड गोलंदाज. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर आपण हा बॉल बघितला. नक्कीच बॅट्समनला नक्कीच संधी नव्हती हा बॉल खेळण्याची आणि नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अंपायर सिंगल आहे का? तर नक्कीच बॅटकट आहे आणि सिंगल धाव नक्कीच एकवटली गेली. धावसंख्या धाव फलकावरती 37 धावा. 2 बॉल शिल्लक आहेत. सीताराम पाटील पुन्हा एकदा सज्ज झालेत. समोर एक विस्फोटक फलंदाज आहेत अमित. शफल होऊन ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत मात्र चेंडूची आउटफील्ड एवढी फास्ट आहे की बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेने आणि येतो हा दमदार चौकार. चौकारीच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच 41 धावा. 41. 3 विकेट पडलेत. अंतिम बॉल शिल्लक असेल. आता मात्र धावा येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. अमित यांच्या बॅटमधून या धावा येत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा यष्टीरक्षक बीड होत असताना थोडंसं फंबल. वाईट बॉल. खराब लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. अशा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. क्रिकेटमध्ये एक धाव अतिशय महत्वाची असते. जेव्हा मॅच रोमांचक परिस्थितीमध्ये असते तेव्हा ही एकच धाव आपल्याला खूप काही सांगून जाते. त्यामुळे क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. नक्कीच अलोन द कार्पेट मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने मात्र अवधी होता 2 या धावसंख्येचा आणि प्रचंड वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता या 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या आपण बघितली तर 46. 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम जुनी डोंबिवली 40+ संघ. आपण बघितले कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आपण बघितलं रवी पाटील यांचं आणि त्यानंतर तिथून आलेले ते फेकी यष्टीरक्षक कुठेतरी बेट झाले सचिन भोईर आणि अवधी होता 3 या धावसंख्येचा आणि 3 धावा कंप्लीट करत असताना या ठिकाणी 46 धावा कंप्लीट झाल्यात. अंतिम ओव्हर असेल. 4 षटक आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच गोलंदाजी मार्क वरती.
चला पंचांना विनंती असेल आपण खेळाडूंना सूचना करायच्या आहेत, स्पीडअप करा. टीम मीटिंग नको आहे. टीम उंबारली 40+ संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित सुरू करायचं आहे. धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावरती 3 गडी बाद झाले जुनी डोंबिवली 40+ या टीमचे. तर यापुढील लढत असेल बी गटातील पहिली लढत म्हातार्डी विरुद्ध आजदे. श्याम भोईर आलेत अंतिम षटक टीम उंबारली 40+ या टीम कडनं. हा बॉल अतिशय सुंदर होता, तेवढाच चांगला फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. गॅप शॉट सिलेक्शन, बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 4च्या सहाय्याने पुढे सरकले. 50 धावा. संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय, ते म्हणजेच जुनी डोंबिवली 40+ या संघाचं 50 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय श्याम भोईरचं. जयवंत जोशी यांनी, नक्कीच जयवंत जोशी आणि अमित चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांची राहिली आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चेंडूवरती नजर ठेवली अंतिम मुवमेंटला. बॉल आतमध्ये ढकलला जातोय, तो म्हणजेच क्षेत्ररक्षक होते सीताराम पाटील यांच्या माध्यमातून अतिशय चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने 52 धावसंख्या धावफलकावरती. राऊंड विकेटने अमित साठे हा बॉल. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट फाईन लेग मध्ये. थोडंसं फंबल. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत अवधी होता एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकले 53. या षटकामध्ये सिंगल डबलने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आलाय, मात्र तदनंतर कमबॅक केलं जात आहे श्याम भोईरच्या माध्यमातून. यापुढे लढत असेल म्हातार्डी विरुद्ध आजदे 40+ या दोन टीम मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. हा चेंडू खोला टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्क लाईनचा चेंडू आणि नक्की झालं कार्पेट क्षेत्ररक्षक आले होते रवी, आणि इथून मात्र धावा पूर्ण केल्या. 2च्या बरोबरीने धावसंख्या 55 धावा 55. एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न नक्की जुनी डोंबिवली 40+ संघ करत आहे. हा बॉल इथून मात्र लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. डीप स्क्वेअर लेग वरून येत आहेत वेगाने. एक धाव कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये परतावा लागेल अमित या फलंदाजाला. बॅट्समन आउट. एकच धाव या ठिकाणी मिळेल. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या गॅप मधून काढण्याचा प्रयत्न होता अमितचा, मात्र तो प्रयत्न फसलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. नक्कीच बॅट्समन आउट झालाय अमित. न्यू बॅट्समन आलाय बॅटिंग करण्यासाठी. नेट क्रमांक 'सफल जाधव आलेत बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती. अंतिम बॉल शिल्लक असेल. धावसंख्या 56. तर नक्कीच जर या बॉलवरती षटकार ठोकला तर नक्कीच हाय स्कोर पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. ऑन साइडला बॅट फिरली आहे. एका टप्प्यावरती बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय शेवटच्या बॉलवरती चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 60. पहिल्या सत्रामध्ये
इथून मात्र पाहायला मिळतात जुनी डोंबिवली 40+ या संघाची 60 धावा आणि 61 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट सेट केलं जात आहे उंबारली 40+ या संघापुढे. अतिशय दमदार पद्धतीने बॅटिंग केली. आपण बघितले तर नितीन जोशी असतील, त्यानंतर अमित असतील आणि जयवंत जोशी असतील. अतिशय दमदार बॅटिंग आपण बघितली ती म्हणजेच जुनी डोंबिवली 40+ या टीमची. 60 धावा बनवल्यात 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये जुनी डोंबिवली 40+ या टीमने आणि 61 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी उंबारली 40+ या टीमला. तर नक्कीच आपण दुसऱ्या सत्राचा जसा खेळ सुरू होईल ऐकूया उंबाड्याचा एक गोड आवाज. योगेश पाटील यांना धन्यवाद. तर पुन्हा एकदा धन्यवाद विशाल पाटील, मॅम थॉम अंतारली. तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, ज्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने, तसेच MTCच्या माध्यमाने ऑनलाईन जोडले गेलेल्या प्रेक्षकांचे देखील मी या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हायेस्ट स्कोअर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. या आधीच्या मॅचमध्ये आमच्या आयोजकांच्या संघाने 60 धावसंख्येचं टार्गेट इथं उभारलं होतं. दिवसातील हायेस्ट स्कोअर आपल्याला पाहायला मिळाला जरूर होता. त्यानंतर आता मात्र 61 धावसंख्येचं टार्गेट इथं मात्र पाहायला मिळतंय. एकाहून एक वरचढ सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एक चांगली मॅच दोन दिग्गज संघांमध्ये. उंबारली संघाची जर कारकिर्दीचा जर विचार केला गेला तर मागचा सीझन अक्षरशः गाजवला होता. जाईल त्या मैदानामध्ये फायनलसाठी सज्ज राहणारा हा संघ आपल्याला आता बॅटिंग करताना पाहायला मिळेल. नक्कीच टार्गेट मोठा आहे, परंतु उंबारली संघ देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. म्हटलं जातं की ना संघर्ष ना तकलीफे फिर क्या मजा जीने में, थम जाएगा तूफान जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीने के स्याही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. लक्ष्य जरूर मोठा आहे, संघर्ष करावा लागेल, परंतु या संघर्षामधून उभं राहायचं उंबारली संघाला अगदी चांगल्या प्रकारे येतंय. तेच ते सिद्ध करण्यासाठी सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. माताडी संघ आणि आजदे संघ दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. आजदे संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. माताडी संघाचे कर्णधार यायचं आहे. बी गटातील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा सामना, बी गटातील पहिली लढत, माताडी विपक्ष आजदे. चला जुनी डोंबिवली संघ क्षेत्ररक्षण तरी सजून घ्यायचा आहे. पंच स्पीडअप करायचा आहे सामन्याला. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सचिन
भोईर आणि सीताराम पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बाबू भोईर यांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. यायचंय स्टेजवर, बसायचंय, स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने. श्री गावदेवी क्रिकेट संघ हिड्डुटने 40+ या स्पर्धेमध्ये आपल्याला काही स्पॉन्सर्स तसेच या स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान तकदीर दशरथ काळन, रणजित ठाणगे, मनोज भोईर, संतोष दत्तू पाटील, जयेंद्र कालन. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका, इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या पलीकडे. नक्कीच शर्यत जरूर लागली गेली होती, परंतु आउटफील्ड थोडीशी फास्ट असल्या कारणाने चेंडूने ही शर्यत सहजरित्या जिंकली आहे. आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र स्वागत केलंय गोलंदाज भावेश पाटील यांचं. पहिल्या चेंडूवर सचिन भोईरच्या बॅटमधून हा तडाखा पाहायला मिळालाय. नक्कीच मोठं टार्गेट जरूर आहे आणि त्या टार्गेटला साधण्यासाठी उंबारली संघ सज्ज आहे. पहिल्याच चेंडूवर इथे मात्र सिद्ध करून दिलंय. नाणेफेकी होते ऑनस्क्रीन, अंपायर ऑनस्क्रीनला पाहू शकता. दोन संघ माताडी विपक्ष. चेंडू हवे तो चौकाराचं प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर इथे मात्र दिलं गेलंय. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला सचिन भोईरच्या माध्यमाने. त्यानंतर महेश पाटीलने इथे मात्र कमबॅक केलंय. एक तेरी एक मेरी, टीट फॉर टॅट अशा प्रकारचा हा सामना. पहिल्या 2 चेंडूमध्ये खूप काही सांगून देणारा हा सामना. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर गडी बाद. जुनी डोंबिवली नावाप्रमाणेच अनुभव देखील तेवढाच जुना आहे. सातत्याने या संघाचा नेहमीच बोलबाला ज्या ज्या स्पर्धेमध्ये जाईल त्या त्या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारची छाप या संघाने वारंवार सातत्याने ठेवलेली आहे. त्याच प्रकारचा हा प्रत्युत्तर देत असताना पहिल्या चेंडूवर सिद्धता, आपली क्षमता उंबारली संघाने पहिल्या चेंडूवर सिद्ध केले होते. त्यानंतर जुनी डोंबिवलीच्या गोलंदाज महेश पाटीलने सांगितलं की रुको हम भी है कतार में. दुसरं इनॅट क्रमांक 3 रवी भोईर येत आहेत. अजून एक मोठं नाव संघाकडून. आता मात्र नक्कीच थोडीशी कामगिरी कशा प्रकारे साधेल, कुठल्या प्रकारचं औचित्य साधेल हा फलंदाज. कारण का पहिल्या सुरुवातीला जेव्हा धक्के बसतात तेव्हा एक थोडंसं मेंटॅलिटी वेगळ्या प्रकारची असते. फलंदाज नवीन फलंदाजावर थोड्या हलक्या हाताने टॅप केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये महेश पाटील सरसावले चेंडूवर. चांगल्या प्रकारची आता गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू नक्कीच एक चांगल्या प्रकारचा फटका तिथे पाहायला मिळाला. त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज महेश पाटीलने. आता मात्र डावखुरे फलंदाज पाहायला मिळतात स्ट्राईकवर. सीताराम पाटील डान्सिंग डाऊन द विकेट, थोडंसं पुढे फ्रंट फुटला आले होते. इनफिल्ड मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणाची साथ म्हणजेच फलंदाजावर मात हे असं म्हटलं जातं. सातत्याने अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं, थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर आपण मध्ये आणू शकतो फलंदाजाला. या पुढील चेंडू यावेळी ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अलोन द कार्पेट. थोडंसं फंबल होत असताना फक्त एका धावेवर इथं मात्र समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी होती जुनी डोंबिवली संघाकडून. महेश पाटील हे पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत आहेत. डावखुरा आणि उजव्या हाताचे फलंदाज वारंवार फील्डमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळतात. अशा प्रकारचे जेव्हा जेव्हा रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन असतं तेव्हा अशा प्रकारची सिच्युएशन आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. ऑन साइडला उडवलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्प्यावर थोडंसं फंबल होत असताना परंतु गॅदर चांगल्या प्रकारे केलंय, परंतु अवधी होता 2 धावांसाठी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळाली. सीताराम पाटील आणि रवी भोईर यांच्यामध्ये दुहेरी धाव पाहायला मिळाली. आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर उंबारली संघाची धावसंख्या 9, 1 गड्याच्या मोबदल्यात. जुनी डोंबिवली संघासाठी एक जमेची बाजू म्हणावी लागेल की महत्वाचा फलंदाज सचिन भोईर तंबूच्या आश्रयाला परतलाय.
परंतु उंबारली संघ एकाहून एक वरचढ असे फलंदाज असे बॅटर आहेत, त्यामुळे नक्कीच चांगला सामना पाहायला मिळेल. समीकरणाचा जर विचार केला गेला तर अजूनही 18 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावा नक्कीच आल्या पहिल्या षटकामध्ये. धावफलक नक्कीच हलत ठेवलाय, परंतु आता चालून जमणार नाही. धावफलकाला धावावं लागेल. यावेळेस ऑन साइडला अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय. अतिशय चांगल्या प्रकारची फेकी इथे ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज सातत्याने आपल्याला ही सिच्युएशन हँडल करावी लागते. थोडासा टाइम व्यत्यय येतोय, कारण का ज्या प्रकारचे फलंदाजी आहेत, डावखुरे फलंदाज, उजव्या हाताचे फलंदाज आणि क्षेत्ररक्षणामध्ये चाललेली दमछाक, ही दमछाक वारंवार आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा जेव्हा रायटी आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. थोडंसं टाइम घेतोय अमित हा गोलंदाज. स्लोवर गतीचा चेंडू टॉपेज आहे. स्वतः यष्टीरक्षक इथे मात्र कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. उंबारली संघाला लागलेला हा दुसरा हदरा सीताराम पाटील तंबूच्या आश्रयाला. रिप्ले मध्ये आपण पाहू शका खूप चांगल्या प्रकारचा कॅमेरा वर्क MTCच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क इथे पाहायला मिळते. आमचे कॅमेरामन नीरज कराड यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. तसेच आमचे स्क्रीनवर पाहू शकता खूप चांगल्या प्रकारचं वर्क इथे पाहायला मिळतोय. यश शेलार खूप चांगल्या प्रकारचं टीम वर्क इथे पाहायला मिळतोय MTCच्या माध्यमाने. प्रत्येक चेंडूचं शेवटपर्यंत त्याचा पाठलाग करताना देखील पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क. तर प्रेक्षकांना विनंती आहे, जे जे कोणी ऑनलाईन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि आमच्या वाहिनीला थोडंसं सहाय्य करायचं आहे. चांगल्या प्रकारचं वर्क MTC लाईव्हच्या माध्यमाने. चला स्पीड अप करायचं आहे. अजूनही पहिल्या फेरीतील सामने शिल्लक आहेत. घड्याळाचा विचार केला गेला तर 1च्या सुमारास टायमिंग पाहायला मिळतोय आणि अजूनही पहिल्या फेरीतील 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. योगेश पाटील, धावसंख्या 10 या आकड्यावर स्थिरावलेली पाहायला मिळतीये. 2 गड्यांच्या मोबदल्यात चांगली गोलंदाजी होती जुनी डोंबिवली संघाकडून. डान्सिंग डाउन द विकेट. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय. बोट फिरवली गेली या चेंडूवर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमित पाटीलच्या माध्यमाने. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न थोडस फ्रंट फुटला आले जरूर होते. यावेळेस ऑन साइडला शफल जरूर झाले होते. आधीच मन बनवलं होतं की ऑन साइडला डीप फाईन लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, या दिशेला खेळायचा प्रयत्न जरूर होता, परंतु ते आधीच हेरलं होतं गोलंदाज अमित पाटीलने आणि त्याचप्रमाणे हा गोलंदाजाने फॉलो केलं फलंदाजाला. त्यानंतर डॉट चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने यावेळेस चांगल्या टप्प्याचा लाईन लेनचा चेंडू हाताळतायत अमित पाटील. पूर्णपणे जकडून ठेवलाय फलंदाजांना. आतापर्यंत एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. ज्या प्रकारची गोलंदाजी होत्या अगदी मोजून मापून हा चेंडू ते मात्र रिलीज केला जातोय. छोट्या पावलांचा रनअप आहे. अतिशय स्लोवर गतीचा चेंडू, परंतु फिकी गोलंदाज पाहायला मिळत आहेत. अमित पाटील चांगलं कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला शॉर्ट फाईन लेगला थोडंसं फंबल जरूर झालेत, परंतु चेंडू अडवण्याचं समर्थ आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. अशा प्रकारे 2 षटकांचा वाजवी खेळ इथे संपन्न होतोय. धावसंख्या इथे मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 12, लॉस ऑफ 2. उंबारली संघ थोडासा स्ट्रगल करतोय जरूर. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे जुनी डोंबिवली संघाकडून पूर्णपणे डोमिनेट केलंय या गोलंदाजांनी फलंदाजी करणाऱ्या उंबारली संघाला. आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं असेल दोन्ही संघांसाठी. एकेरी दुहेरी धावेने आता मात्र काही फरक पडणार नाही धावफलकावर.
जर 12 चेंडू 12 धावा पाहायला मिळत आहेत. समीकरणाचा जर विचार केला गेला तर 12 चेंडूमध्ये अजूनही 49 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे टार्गेट आता मोठं आहे. 12 चेंडूमध्ये 49 धावसंख्या कुटावी लागेल. सरासरीचा विचार केला गेला तर 24.50च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. तर रिक्वायर्ड रेट थोडासा कठीण झालंय, परंतु या कठीण परिस्थितीतून सावरण्याचं ताकद उंबार्ली संघामध्ये आहे. परंतु ते पेश इथे सिद्ध करावी लागेल. सफल जाधव आलेत पुन्हा एकदा छोट्या पावलांचा रनअप घेऊन. फिरकी गोलंदाज चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची टीम वर्क इथे मात्र पाहायला मिळते जुनी डोंबिवली संघाकडून. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नितीन तिथे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. अजून एक मोठा हादरा उंबार्ली संघाला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू फिरकीचे जादूगार म्हणावे लागतील. ज्या प्रकारे अमितने गोलंदाजी केली, ज्या प्रकारे महेश पाटीलने गोलंदाजी केली आणि आता मात्र सफल जाधव खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये, त्याच्याच कारणाने हे रन स्कोर आपल्याला आता मात्र कमी पाहायला मिळत आहेत. टार्गेट एक मोठं सेट केलं होतं जुनी डोंबिवली संघाने. त्याच्यामध्ये नितीन पाटीलने खूप चांगल्या प्रकारची खेळी पाहायला मिळाली. नितीन जोशी आणि तेच नितीन जोशी या आधीच्या चेंडूवर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळाले. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट झेल तिथे मात्र स्वीकारलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्याम भोईर. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी चेंडू फलंदाजापासून लांब ठेवण्याचं काम इथे मात्र केलं जातं. जेव्हा एक मी तर म्हणेन एक चांगली थिंकिंग आहे. फलंदाजापासून लांब ठेवलाय चेंडू. यावेळेस मात्र ऑफ साईडला जास्त शफल झालेत. यावेळेस लाईन पाहावी लागली. यस, पंच आम्हाला सांगतायत इट इज वाईड. अवांतर एक धाव फलकावर ऍड होईल, परंतु इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. चेंडूला आता मात्र सीमारेषा पार पाडवावंच लागेल. श्याम भोईरला ती मात्र पवित्रा घ्यावं लागेल. प्रयत्न जरूर चालू आहेत. अलोंग द कार्पेट लॉंग ऑफला ड्राईव्ह केले. डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं. धोक्याची घंटा जरूर वाजली आहे आणि ते मात्र चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात, परंतु धाव संख्येचा समीकरणाचा जर विचार केला गेला तर खूप महागड समीकरण आता पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 46 धाव संख्येचं माफक आव्हान पाहायला मिळेल. मोठं टार्गेट आता मात्र सेट करावं लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी करतात वळणारे चेंडू इथं पाहायला मिळत आहेत. म्हटलं जातं की हायवेवरती वळणारे रस्ते आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वळणारे चेंडू हे खूप घातक असतात आणि तेच घातकपणा आता त्याला शिकार त्याचं होत असताना उंबार्ली संघ पूर्णपणे डॉमिनेट केलं. उंबार्ली संघाला गोलंदाजी ज्या प्रकारे केली आहे, यावेळेस मात्र बॅटची येणार आहे आणि चेंडू जाऊन यष्ट्यांवर जाऊन धडकलाय आणि अशा प्रकारे श्याम भोईरची खेळी इथे मात्र संपुष्टात. गुड बॉलिंग सफल जाधव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या प्रकारचा मोजून मापून केलेली गोलंदाजी, ज्या प्रकारची गोलंदाजी केली आताच्या या मॅच मध्ये, काय गोलंदाजी इम्प्रेस केलंय सर्व प्रेक्षकांना, आमच्या आयोजकांना, खेळाडूंना. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्येचा विचार केला गेला तर फक्त आणि फक्त 15 या धाव संख्येवर उंबार्ली सारख्या संघाला इथे मात्र थांबवून ठेवलंय. चौथं षटक हाताळण्यासाठी राजू येत आहेत. राजू सावंत. यावेळी स्क्वेअर कटका पाहायला मिळतोय. गॅप मधून चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक कोणी नसेल, चेंडू जमिनीला चाटत पुसत चाललाय. 4 धावांसाठी संघर्षाचा चौकार, परंतु आता
टार्गेट थोडं कठीण आहे. नक्कीच फॉर्मॅलिटी केली जातील. विजयाचा समीकरणाचा विचार केला गेला तर धावसंख्या आता मात्र जिंकण्यासाठी पाहिजे. 42 धावसंख्येची अजूनही गरज आहे. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज या षटकामध्ये कंप्लीट केल्या जातील. राजूदादा सावंत गोलंदाजी मार्क पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार आलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळून काढलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, पोहोचू शकत नाही. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. इथे मात्र फलंदाज योगेश पाटील. प्रयत्न जरूर चालू आहेत परंतु सत्ता आता मात्र गमावली आहे हे म्हणणं आता वावगं ठरणार नाहीये. कारण ज्या प्रकारची सुरुवात मिळायला हवी होती उंबारली संघाला त्या प्रकारची सुरुवात मिळाली नाहीये. नक्कीच थोडासा अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथं जरूर चालू आहेत योगेश पाटील करून. शेवटच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या फलंदाजीमधून पाहायला मिळालेत. आता मात्र लाईन मध्ये चेंज करतात राजू सावंत. यावेळेस थोडंसं शफल झाले होते. ऑफ साईडला ऑन साईडला फाईन लेगच्या माध्यमाने चेंडू खेळायचं होतं परंतु वेगवान चेंडू हा हाताळलाय राजू सावंत यांनी. खूप वर्षाचा दांडगा अनुभवी गोलंदाजी पाहायला मिळाली जुनी डोंबिवली संघाकडून. खोलवट टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. डीप मध्ये अमित येतील. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी अमितने मात्र साकारली आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यानंतर अमित पाटीलने जी गोलंदाजी केली फक्त आणि फक्त 3 धावा. त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून शफल जाधवने देखील त्याच प्रकारची 3 धावांची गोलंदाजी. यावेळेस टायमिंग प्रॉपर जुळलं नाहीये. टायमिंग जरूर होतं परंतु एलिव्हेशन तिथे कमी मिळालं आणि पुन्हा एकदा अमित पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. डीप मिड विकेटला तैनात आहेत, पेट्रोलिंग करतायत सीमा रेषेच्या लगत आणि त्यांच्या हातामध्ये सोपस झेल देऊन इथे मात्र बाद व्हावं लागलं बॅटरला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातील. इथे शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू फेस करण्यासाठी मच्छिंद्र येत आहेत. एका बाजूला उंबारली संघाची 40+ ची मॅच आणि दुसऱ्या बाजूला देखील रेग्युलर सामन्यामध्ये देखील उंबारली संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. सावली मैदान देसाई येथे आमचे गुणलेखक देखील आहेत. उंबारली गावचे सुपुत्र आहेत.